पूर्णा येथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचा मेळावा उत्साहात संपन्न। मराठवाडा दौऱ्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा यांच्या वतीनं पूर्णा येथे आयोजित करण्यात आलेल्या किसान सभा मेळावा शनिवार दिनांक 28 मार्च रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा येथे झालेल्या या मेळाव्यास तालुक्यासह पंचक्रोशीतील शेतकरी पदाधिकारी, युवक, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली। या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गणेश डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर यांच्या हस्ते करण्यात आले। मेळाव्यातील वक्त्यांनी शेतकऱ्यांसमोरील ज्वलंत प्रश्नांवर सखोल भाष्य करताना शेतीमालाला मिळणारा कमी दर, वाढते उत्पादन खर्च, खत बियाणांच्या वाढत्या किमती, वीज टंचाई, अपुरा पाणी पुरवठा तसेच बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे स्पष्ट केले। सरकारने तातडीने ठोस निर्णय घेऊन हमी भावाची प्रभावी अंमलबजावणी करावी, कर्जमाफी करावी तसेच वीज व पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी संघटित राहून आपल्या हक्कासाठी लढा उभारण्याचे आवाहन करण्यात आले। शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही असा निर्धार व्यक्त करत उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला। या मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी श्रीधर पारवे, रामभाऊ हाडोळे, बबनराव तिकांडे, आनंदराव पारडे, बळीराम काळबांडे, प्रवीण कोत्तावार, आनंद जोगदंड, शुभम पारवे, राजू खुजडेकर, गणेश पारवे, ज्ञानोबा किरगे, राजकुमार मुगरे एकलारे, आनंद जोगदंड तसेच आनंदराव पारवे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अच्युत पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली रघुनाथ डाखोरे, गोरखनाथ साखरे, चंद्रकांत करहाळे, आनंद जोगदंड व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले। मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीमुळे मेळावा यशस्वी ठरला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शेतकऱ्यांचं संघटन करण्यासाठी स्थापन केलेलं स्वर्गीय अजितदादांच्या संकल्पनेतनं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची किसान सभा आहे। या किसान सभेचा मुख्य उद्देश हा आहे की देशात, राज्यात सत्तेतला आपला सहभाग आहे, पण सर्व प्रश्न सत्तेच्या मार्गातून सोडत नाही, तर काही प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी ते शासनकर्त्यांच्या, राज्यकर्त्यांच्या लक्षात सुद्धा आणून देणं आवश्यक असतं आणि म्हणून हे संघटन आहे। आम्ही राष्ट्रवादी किसान सभेचं राज्यभरातलं हे संघटन करतोय। आम्ही विदर्भाचा दौरा केला, आता मराठवाड्याचा दौरा कालपासून सुरू झाला। औरंगाबाद, जालना, त्यानंतर हिंगोली आणि आज परभणी, उद्या नांदूर आणि लातूर आणि नंतर धाराशिव आणि बीड। याचा मुख्य उद्देश असा आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं पक्षाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून संघटन करणं। या कार्यकर्त्यांनी एखाद्या सेवाभावी संस्थेसारखं शेतकऱ्यांच्या जीवनात जे दैनंदिन प्रश्न येतात हे सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहे, त्या अडचणीवर पर्याय काय आहे, हे पक्षाच्या व्यासपीठावर कळावं, पक्षाला ते समजावं। आमच्या माध्यमातून आज या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे हे चांगल्या प्रकारे शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत। त्यांच्यापर्यंत या जर समस्या गेल्या तर त्यातनं मार्ग निघू शकतो। त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही इथे तुमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत। इथलं संघटन, इथले जिल्हा कमिटी, तालुका अध्यक्ष यांच्या निवडी आणि कार्यकर्त्यांनी भविष्यात काय वागलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे ही दिशा देण्यासाठीच हा शेतकरी मेळावा आहे। या मेळाव्याच्या शेतकऱ्याच्या हमीभावाबद्दल आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आहे? शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल आमच्या पक्षाची स्पष्टपणे किमान त्याचा 25 ते 30% नफा समाविष्ट करून त्याला शेतीमालाचे हमीभाव दिले पाहिजे आणि यासाठी केंद्र सरकारची शेतकऱ्यांचे हमीभाव ठरवण्याची जी नीती आहे ती नीती बदलली गेली पाहिजे, कारण ती नीती ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी। या संदर्भात सुद्धा आम्ही पक्षाच्या व्यासपीठावरनं आवाज उठवणार आहे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। शेतकऱ्यांना काय संदेश द्याल आपल्या माध्यमातून? शेतकऱ्यांना या निमित्ताने हाच संदेश आहे, आता शेती आधुनिक तंत्रज्ञानाची झाली। ढोर मेहनत करून शेती पिकवण्याचे दिवस संपलेले। आज लोकांना जे हवं तेच पिकवा आणि जे विकलं जाईल ते पिकवलं पाहिजे। शेतीच्या मालावर प्रक्रिया करण्याच्या ज्या प्रोसेस आहेत, कृषी मालावर प्रक्रिया करण्याचे केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना आहेत, त्या समजून घ्या। फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून असेल
किंवा समूह शेतीच्या माध्यमातून असेल किंवा गट शेती असेल किंवा फार्मर्स क्लब असतील यांच्या माध्यमातून कृषी मालावर प्रक्रिया करणं आणि शेतीत पिकलेला माल हा ग्राहकांना थेट कसा विकता येईल यासाठीचा प्रयत्न केला तर तुमच्या मालाला 2 रुपये जादा भाव मिळू शकेल. दुसरी गोष्ट, शेतीमध्ये जे आधुनिक प्रयोग होतात, खूप चांगल्या पद्धतीने नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये आले, ते समजून घेऊन आपल्या शेतीत काय बदल करता येईल याचा अभ्यास सगळ्या शेतकऱ्यांनी करावं एवढे या निमित्ताने आपल्याला सांगितलं. तसेच सर्व आपली छोट्या खाणी शेतकरी, पूर्ण तालुक्यातील सर्व शेतकरी मेळाव्याच्या आयोजनाच्या हिशोबाने हा कार्यक्रम केलेला होता. छोटे खाणी आपण आणि सरकारचा कार्यक्रम झालेला आहे. आणि ह्या किसान सभा ही शेतकऱ्याच्या हिताची एक संघटना नव्हे, एक ग्रुप असल्यासारखं आहे. या ग्रुपमधून आपल्याला काही गोष्टी भांडायच्या आणि शेतकऱ्याचं साध्य करायचं आहे. या हिशोबाने ही किसान सभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कैलास वासी अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली आहे. दादा आपल्यात नाहीत, पण ही संघटना कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. सुमित्राताई वहिनी, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांच्या माध्यमातून ही करणार ही संघटना. संघटनेला मजबूत करायची आपली सर्व. आणि छोटा खाणी असेल तर ती उच्चावळस आपण ही मोठी दाखवून देऊ सर्वांच्या एकीनं. एवढं बोलतो आणि 2 शब्द संपवतो.